कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कोल्हापुरातील आनंद इव्हेंट्स तर्फे जुनं ते सोनंच नवही हवं ही मराठी गीतांची मैफिल रंकाळा पदपथ उद्यानावर होणार आहे। गुरुवारी सायंकाळी 6 वाजता रंकाळा पदपथ उद्यानात होणाऱ्या या कार्यक्रमात पिंजरा चित्रपटापासून सैराट पर्यंतचा प्रवास साकारला जाणार आहे। आनंद इव्हेंट्सचे सरदार पाटील, योगिनी खानोलकर, रसिका झावरे, नम्रता गुरव, निखिल मधाळे हे गायक गाणी सादर करतील। त्यांना शिरीष कुलकर्णी, डॉ. दिलखुश तांबोळी यांची साथ असेल। या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय। शाहूवाडी तालुक्यातील प्रदीप तुकाराम पाटील हा 24 वर्षाचा तरुण एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतो। खेडेगावातील महिला बचत गटांना कर्ज देण्याचं काम या फायनान्स कंपनीमार्फत केलं जातं। त्यातून पन्हाळा तालुक्यातील नावली इथल्या एका अल्पवयीन मुलीशी प्रदीपची ओळख झाली। त्या अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्यानं ती मुलगी गर्भवती झाली। त्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबियांनी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। कोडोली पोलिसांनी प्रदीप पाटीलला ताब्यात घेतलंय। जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम या संस्थांच्या वतीनं आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या CSR फंडातून दिव्यांगांसाठी लागणारी विविध प्रकारची उपकरणं वितरित करण्यात आली। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी S. कार्तिकेयन, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, SBIच्या सुजाता इंदुरकर, कमलेश यादव, किरण पावरा, अतुल जोशी यांची यावेळी उपस्थिती होती। 3 चाकी सायकल, जॉयस्टिक, व्हीलचेअर असं साहित्य या कार्यक्रमातून वाटप करण्यात आलं। दिव्यांगांना त्यांच्या कोणत्याही कामासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावं अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या। अवनी संस्थेच्या वतीनं कचरा वेचक आणि श्रमजीवी महिलांसाठी विशेष प्रयत्न केले जातात। संस्थेच्या पुढाकारानं हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। सरपंच सुप्रिया पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं। त्यानंतर ब्युटी पार्लर व्यवस्थापन, शिवणकाम, पापड, लोणचे, पेपर कव्हर, लिफाफा आणि फाईल बनवण्याचं प्रशिक्षण प्रात्यक्षिकांसह देण्यात आलं। या कार्यशाळेत सहभागी महिलांनी रोजगाराचं कौशल्य आत्मसात करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावं असं आवाहन अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी केलं। यावेळी जैनुद्दीन पन्हाळकर, कुलभूषण उपाध्ये, अजिंक्य मोहिते, दया पाटील, देवकी विभूते, अन्नपूर्णा गळदगे, सुनीता गोसावी यांच्यासह महिला उपस्थित होत्या।